नमस्ते. ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस आपलं स्वागत करतो. आज आपण मकर या राशीचे मार्च 2026 या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत. हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून पाहावे. त्याचप्रमाणे थोड्या प्रमाणात आपल्या लग्न राशीवरून सुद्धा या राशी भविष्याचे परिणाम आपणास जाणवतील. अर्थात प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगवेगळी असल्यामुळे, प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग वेगवेगळे असल्यामुळे, तसेच प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील विषोंतरी महादशा अंतर्दशा वेगवेगळे असल्यामुळे या राशी भविष्याचे आपणास ढोबळमानाने परिणाम जाणवतील. अर्थात या राशी भविष्यावरून आपल्याला मार्च 2026 या महिन्यामध्ये आर्थिक बाबतीत, तसेच आपल्या आरोग्याच्या बाबतीत, त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनात, त्याचप्रमाणे कौटुंबिक जीवनामध्ये, त्याचप्रमाणे आपल्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्याच्या बाबत कशा प्रकारची फळे जाणवतील हे ढोबळमानाने आपल्यास नक्कीच या राशी भविष्यावरून आपणास कल्पना येईल. त्याचप्रमाणे आपल्याला ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र तसेच आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक विश्लेषण, मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या 9764 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. चला तर जाणून घेऊया मकर या राशीला मार्च 2026 या महिन्यामध्ये कशा प्रकारची फळे मिळतील. मकर राशी व्यक्तींच्या या मार्च 2026 या महिन्यामध्ये सूर्यग्रहाचे भ्रमण मकर राशी व्यक्तींच्या द्वितीय स्थानातून दिनांक 14 मार्च 2026 पर्यंत होणार आहे. द्वितीय स्थानातील भ्रमण मकर राशी व्यक्तींना दिनांक 14 मार्च 2026 पर्यंत कुटुंब स्थानातील भ्रमण आर्थिक लाभाच्या मोठ्या संधी निर्माण करणारे राहील. अर्थात मकर राशी व्यक्तींच्या द्वितीय स्थानामध्ये, कुटुंब स्थानामध्ये दिनांक 14 मार्च 2026 पर्यंत सूर्याबरोबर मंगळ, बुध व राहू हे ग्रह सुद्धा असणार आहेत. अर्थात 4 ग्रहांची युती मकर राशी व्यक्तींच्या धनस्थानामध्ये, कुटुंब स्थानामध्ये होणार आहे. अर्थात हे सूर्याचे भ्रमण दिनांक 14 मार्च 2026 पर्यंत मकर राशी व्यक्तींना कौटुंबिक खर्च वाढवणारे सुद्धा राहणार आहे. मकर राशी व्यक्तींना कौटुंबिक जबाबदारी वाढवणारे हे 14 मार्च 2026 पर्यंतचे सूर्याचे भ्रमण मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. त्याचप्रमाणे मकर राशी व्यक्तींचा लाभेश व चतुर्थेश मंगळ ग्रह सुद्धा मकर राशी व्यक्तींच्या या संपूर्ण महिन्यामध्ये द्वितीय स्थानातूनच भ्रमण करणार आहे. अर्थात हे लाभेश व चतुर्थेश मंगळाचे भ्रमण मकर राशी व्यक्तींना घर, प्रॉपर्टी, जमिनीच्या खरेदी विक्रीतून मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारे या महिन्यामध्ये राहणार आहे. अर्थात मकर राशी व्यक्तींना वाहन खरेदीसाठी तसेच वाहन सौख्यासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारे हे मंगळाचे भ्रमण राहणार आहे. द्वितीय स्थानातील मंगळाचे भ्रमण मकर राशी व्यक्तींना प्रॉपर्टी खरेदीसाठी तसेच जमिनीच्या खरेदी विक्रीतून लाभ निर्माण करणारे राहील. लाभेश मंगळाचे द्वितीय स्थानातील भ्रमण मकर राशी व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारे सुद्धा राहणार आहे. शेती व्यवसायातून सुद्धा चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण मकर राशी व्यक्तींसाठी द्वितीय स्थानातील या महिन्यामध्ये राहील. त्याचप्रमाणे मकर राशी व्यक्तींचा भाग्येश बुध ग्रह सुद्धा मकर राशी व्यक्तींच्या द्वितीय स्थानातूनच या महिन्यामध्ये भ्रमण करणार आहे. अर्थात हे भाग्येश बुधाचे द्वितीय स्थानातील भ्रमण मकर राशी व्यक्तींना भाग्याची जोड निर्माण करणारे राहील. भाग्याने आर्थिक प्राप्ती घडवून आणणारे हे बुधाचे भ्रमण मकर राशी व्यक्तींसाठी या मार्च 2026 या महिन्यामध्ये राहील. त्याचप्रमाणे हे षष्ठेश बुधाचे द्वितीय स्थानातील भ्रमण मकर राशी व्यक्तींना नोकरीमधून सुद्धा चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारे राहील. दिनांक 14 मार्च 2026 पर्यंत सूर्य, बुध, मंगळ व राहू या 4 ग्रहांचे भ्रमण मकर राशी व्यक्तींच्या द्वितीय स्थानातून होईल. अर्थात यानंतर दिनांक 14 मार्च 2026 नंतर सूर्यग्रह मकर राशी व्यक्तींच्या तृतीय स्थानामध्ये, पराक्रम स्थानामध्ये प्रवेश करेल. अर्थात हा सूर्यग्रह दिनांक 14 मार्च 2026 नंतर मकर राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवेल. मकर राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक 14 मार्च 2026 नंतर राहील. मकर राशी व्यक्तींच्या पराक्रमामध्ये वाढ करणारे हे सूर्याचे भ्रमण मकर राशी व्यक्तींसाठी दिनांक 14 मार्च 2026 नंतर राहणार आहे. तसेच मकर राशी व्यक्तींना दिनांक 14 मार्च 2026 नंतर सरकारी कामात सुद्धा यश संपादन करण्यासाठी सूर्याचे भ्रमण अनुकूल परिणाम देणारे राहील. कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये सुद्धा तडजोडीने मार्ग काढण्यासाठी हे सूर्याचे भ्रमण दिनांक 14 मार्च 2026 नंतर मकर राशी व्यक्तींसाठी अनुकूल परिणाम देणारे राहणार आहे. तसेच दिनांक 14 मार्च 2026 नंतर ज्या मकर राशी व्यक्ती दळणवळण क्षेत्रात तसेच मार्केटिंग क्षेत्र तसेच लेखन तसेच वार्ताहर
त्याचप्रमाणे ज्या मकर राशी व्यक्ती ट्रॅव्हलिंग इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहेत त्या व्यक्तींना हे सूर्याचे भ्रमण दिनांक 14 मार्च 2026 नंतर अत्यधिक शुभ परिणाम देणारे राहणार आहे. 14 मार्च 2026 नंतर हे सूर्याचे भ्रमण मकर राशी व्यक्तींना आपल्या शत्रूवर सुद्धा पराक्रमाने विजय मिळवून देणारे राहील. त्याचप्रमाणे गुरुग्रह दिनांक 11 मार्च 2026 रोजी मकर राशी व्यक्तींच्या 6व्या स्थानामध्ये मार्गी होत आहे. अर्थात हा 6व्या स्थानातील मार्गी गुरुग्रह सुद्धा दिनांक 11 मार्च 2026 नंतर मकर राशी व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारा राहील. तसेच मकर राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारा हा गुरुग्रह दिनांक 11 मार्च 2026 नंतर मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. आपला पराक्रम वाढवणारा हा गुरुग्रह दिनांक 11 मार्च 2026 नंतर मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. त्याचप्रमाणे शुक्र ग्रह मकर राशी व्यक्तींच्या या संपूर्ण महिन्यामध्ये तृतीय स्थानातूनच भ्रमण करणार आहे. तृतीय स्थानातील उच्च राशीतील शुक्राचे भ्रमण सुद्धा मकर राशी व्यक्तींना छोट्या मोठ्या प्रवासातून लाभ घडवून आणणारे राहणार आहे. तृतीयस्थ उच्च राशीतील शुक्र ग्रह मकर राशी व्यक्तींना आपल्या भावंडाचे सहकार्य सुद्धा निर्माण करणारा राहणार आहे. हा तृतीय स्थानातील उच्च राशीतील शुक्र ग्रह मकर राशी व्यक्तींना तीर्थयात्रेच्या योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा राहणार आहे. तसेच मकर राशी व्यक्तींना प्रवासातून चांगले आर्थिक लाभ घडवून आणणारा हा शुक्र ग्रह मकर राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे. नोकरी व व्यवसायानिमित्त छोटे मोठे प्रवास घडवून आणणारा हा शुक्र ग्रह मकर राशी व्यक्तींसाठी या मार्च 2026 या महिन्यामध्ये राहील. अर्थात या मार्च 2026 या संपूर्ण महिन्याचा विचार करता या महिन्याचा पूर्वार्ध मकर राशी व्यक्तींना कौटुंबिक जबाबदारी थोड्या प्रमाणात वाढवणारा राहणार आहे. परंतु कौटुंबिक सौख्य तसेच घर प्रॉपर्टी वाहन सौख्य सुद्धा निर्माण करणारा या महिन्याचा पूर्वार्ध मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. व या महिन्याचा उत्तरार्ध मकर राशी व्यक्तींसाठी आपला पराक्रम वाढवणारा राहणार आहे. तसेच नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशन घडवून आणणारा या महिन्याचा उत्तरार्ध, नोकरी व्यवसायामध्ये प्रगती साधणारा, नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा या महिन्याचा उत्तरार्ध मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. अर्थात या मार्च 2026 या महिन्यामध्ये मकर राशी व्यक्तींनी दिनांक 2, 3, 12, 13, 21, 22 व 29 तारखेला दुपारी 2:38 नंतर तसेच 30 व 31 मार्च 2026 या दिवशी मकर राशी व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ, अष्टम व 12व्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी मकर राशी व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत. अर्थात हे वरील दिवस मकर राशी व्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील. अर्थात हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवस या मार्च 2026 या महिन्यामध्ये मकर राशी व्यक्तींना शुभ व अनुकूल परिणाम देणारे राहतील. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तसेच आपणास ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या या 97 64 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.